नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कीर्ती सर। आज मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। तुम्हाला हेडिंग पाहून तर लक्षात आलंच असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे, पण तरी पण डिटेल सांगणार आहे। आज या पूर्णच्या पूर्ण हा विषय आपण डिस्कस करणार। कसा अभ्यास करायचा, किती वेळ अभ्यास करायचा, कोणता विषय वाचायचा आणि कमी वेळेत कशा प्रकारे अभ्यास करून येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये या 60,000 जागेपैकी आपली एक जागा कशी फिक्स करायची याचं मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी बातमी, रेल्वे डी ग्रुप 2025 मध्ये जवळपास 58,242 जागा निघणार आहेत। लक्षात ठेवा, हे जागा 32,000 निघल्या होत्या आणि जागांची संख्या वाढून ही जवळपास 60,000 होणार आहे। लक्षात ठेवा। आणि त्याच्यासाठी म्हणत आहे मी की सर्वात मोठी गुड न्यूज आहे हे। या एक्झाम संबंधित कसा अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचे, कोणकोणते विषय वाचायचे याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे। तो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पहा। फॉर्म चालू होणार आहे 23 जानेवारी 2024 पासून आणि लास्ट डेट आहे त्याची 22 फेब्रुवारी 2025। जागा जवळपास 60,000 आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि फॉर्म सुरू होणार आहे 23 जानेवारी पासून। शिक्षण याला 10वी पाहिजे आणि 10वी प्लस ITI असलं तर त्याच्यासाठी काही वेगळ्या जागा, म्हणजे 10वी पास साठीच जागा आहे ते लक्षात ठेवा आणि ITI साठी वेगळ्या राहतील। वय 18 ते 36 वर्ष। SC आणि ST साठी 36 ते 38 वर्ष लक्षात ठेवायचं। रिलॅक्शन आहे त्यांच्यासाठी, काही एज रिलॅक्शन। तर लक्षात आलंच असेल तुमच्या की किती महत्वाचे आहे ह्या सगळ्या गोष्टी। सगळं एक्झाम कशी होणार, काय होणार, मी सगळं तुम्हाला डिटेल देणार आहे, डिटेल सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, शेअर करा। तर फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरावा लागणार आहे। एक्झाम ही 100 गुणांची राहणार आहे। याच्यामध्ये जनरल सायन्स, मॅथ म्हणजे आपलं गणित, रिझनिंग, बुद्धिमत्ता, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर लक्षात ठेवा। हे एवढे 4 विषय राहणार। पुन्हा एकदा सांगत आहे, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर, रिझनिंग, मॅथ आणि जनरल सायन्स असा 100 गुणांचा पेपर राहणार आहे। पेपर कसा राहणार आहे, किती मार्क्स, काय विचारलं जाईल हे डिटेल तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, याच्यासाठी वेळ 90 मिनिट दिलेला आहे। 90 मिनिट वेळ दिलेला आहे। 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। एका मार्गासाठी एक प्रश्न आहे, असे 100 प्रश्न 100 मार्गासाठी आहेत। आणि वेळ हा फिजिकली डिसेबल साठी 90 मिनिटाच्या जागी 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा राहणार आहे। परीक्षा ही अंदाजे जुलै महिन्यात घेतली जाणार आहे। लक्षात ठेवा, अंदाजे जुलै महिन्यात। आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी खुशखबर की ही परीक्षा मराठी मीडियम मधून घेतली जाणार आहे। आता इंग्रजीचं टेन्शन नाही राहिलं सर, हिंदीत पेपर आहे, इंग्रजीत पेपर आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे। तर पूर्ण डिटेल देत आहे मी जसे जसे पुढे जाऊ। पहिली ही जी परीक्षा आहे CBT 1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम। कम्प्युटरवर परीक्षा होणार आहे तुमची 100 प्रश्नांची। अशी कम्प्युटरवर पेपर होणार तुमचा। 4 ऑब्जेक्टिव्ह राहतील, तुम्हाला टिक करावं लागेल फक्त माऊसनं, बस। सोपी राहते परीक्षा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट। आणि नंतर राहणार तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट। फिजिकल इफिशियन्सी म्हणजे तुमची मैदानी चाचणी। आता मैदानी चाचणीमध्ये काय राहणार, नंतर या परीक्षेमध्ये काय राहणार, एकच परीक्षा आहे फक्त। CBT 1 आणि CBT 2 चं काही टेन्शन नाही। एक परीक्षा द्या, नोकरीवर लागा। 5 ते 6 महिन्यात मित्रांनो खतरनाक अभ्यास करा, तुम्हाला मी पूर्णपणे मार्गदर्शन करतो। नंतर होणार आहे तुमचं मेडिकल। तर CBT 1 मध्ये काय काय राहणार आहे, गणित राहणार आहे 25 मार्काचा। 25 मार्काचा गणित राहणार आहे। जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर 20 मार्काचा राहणार आहे। नंतर जनरल सायन्स, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे म्हणजे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याचे न्यूमेरिकल्स बी राहतील 4 ते 5। याची तयारी आपण ऑनलाईन करणार आहोत। जर तुमची इच्छा असली की सर व्हिडिओ टाका याचे न्यूमेरिकलची म्हणजे गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे, तर मी नक्कीच टाकणार आहे। तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर या व्हिडिओचं टार्गेट ठेवा, जर मला 1000 लोकांनी जर म्हटलं की सर ठीक आहे तुम्ही घ्या म्हणून ऑनलाईन, तर मी तुम्हाला मॅथ, रिझनिंग
आणि हे सर्वच्या सर्व विषय 4 महिन्यात कव्हर करून देणार. रोज एक व्हिडिओ टाकत जाणार. रोज 2-2, 3-3 तासाचा व्हिडिओ तयार करत जाईल मी. सगळे विषयाचं तुम्हाला महत्वाचं सगळं देणार आहे. नंतर जीएस 25 मार्काचं, नंतर रिझनिंग 30 मार्काचं. आता याच्यामध्ये काय राहणार, मॅथ मध्ये तेच आपलं नफा तोटा, संख्या, नंतर लसावी मसावी, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, वयवारी, हेच टॉपिक आपले. नंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर मध्ये काय विचार, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल याच्याशी संबंधित भारताचा प्राचीन इतिहास, मागचे जे पेपर आहेत प्रिव्हियस इयर ते पहा. आणि सोबत जे मी सांगणार आहे महत्वाचं ते सगळं करून जा. तुमचा पेपर 20 पैकी जवळपास 16 ते 17 तुम्ही याच्यामध्ये कव्हर करसाल. मी जे सांगणार आहे प्रश्न तेच घ्या. तुमची जर इच्छा असेल की सर मी सांगितलं पाहिजे तर मला नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायची आहे. कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की सर घ्या म्हणून, सर तुम्ही ऑनलाईन मी नक्की घेणार आहे. नंतर जीएस जनरल सायन्स मध्ये 25, याची बी तुमची एवढी तयारी पाहिजे. कोणतं पुस्तक वाचायचं, कोणतं पुस्तक वाचायचं हे मी याच्या शेवटी सांगणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स घ्यायच्यात, लक्षात ठेवायचं. नंतर रिझनिंग मध्ये आपलं तेच घड्याळ वगैरे, घड्याळ आहे, नंतर दिशा आहे, नंतर अरेंजमेंट आहे म्हणजे बैठक व्यवस्था. तेच आपले जे आपण जनरल शिकत असतो त्याच्याविषयी 30 मार्काचे प्रश्न येणार. हे 30 पैकी 30 करायचे आहेत. म्हणजे 30 पैकी 30 हे, 30 पैकी 30 हे, 20 पैकी 15 हे, 25 पैकी 15 हे, आणि एक विषय राहिला रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स 30 आणि 20 50 25. आणखी राहिला एक मॅथ, आणि मॅथ येणार 25 मार्काचं. 25 पैकी 20 हे, आणि हे जीएस मध्ये 20, 20 आणि 20 40, 20 आणि 30 50, 60 70 75 मार्क्स पर्यंत तुमचा रिझल्ट येऊ शकते. आणि असे जर 75 मार्क्स जर असले तर नॉर्मलायझेशन होऊन वगैरे तुमचा रिझल्ट 100% येऊ शकते. अशा प्रकारे जर तयारी केली तर. मॅथ आहे 25 मार्काचं. तर अशा प्रकारे आपल्याला तयारी करणं, मॅथ मध्ये काय काय कोणकोणते टॉपिक करायचे, काय करायचे, हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आता नंतर आहे फिजिकल, मैदानी चाचणी. आता या मैदानी चाचणीमध्ये काय आहे तर मुलांसाठी आहे 35 किलोचा एक वजन, 35 किलोचं वजन घेऊन 2 मिनिटांमध्ये 100 मीटर चालायचं आहे. आता 35 किलोचं वजन घेऊन 2 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, 100 मीटर चालायचं आहे. आणि दुसरं आहे 1000 मीटर तुम्हाला धावायचं आहे, चालायचं आहे, धावायचं आहे 4 मिनिट 15 सेकंदामध्ये. आणि हे इझिली तुम्ही करू शकता. मुलींसाठी आहे 20 किलोचं वजन घेऊन 2 मिनिटात 100 मीटर अंतर चालायचं आहे. 100 मीटर म्हणजे काही जास्त नसते आणि लगेच होते हे पण. आणि 100 मीटर ते मुलींसाठी वेळ दिलेला आहे 4 मिनिट 40 सेकंद. हे इझिली होऊ शकते जर तुम्ही आजपासून जरी तयारीला लागले तर. हे काहीच नाही, हे 0 बजेट आहे. याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स येणार, तुम्हाला काही टेन्शनचं काम नाही. राहिला प्रश्न एक्झामचा, तर एक्झामची कशी तयारी करायची मी सांगणारच आहे. शेवटी तेच इतिहास पहा. तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र सगळे विषय वाचायचे आहेत. जर तुम्हाला समजलं असेल सगळं तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, शेअर करा. जर तुमची अशी इच्छा असेल की ऑनलाईन बॅच करायची तर ऑनलाईन बॅच फ्रीमध्ये राहणार आहे, लक्षात ठेवा. युट्यूबवर घेऊ आपण, फक्त डिटेलमध्ये नाही घेणार, महत्वाचं सगळं घेणार त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला ऑफलाईन जर बॅच करायची असेल तर 100% पास व्हायची गॅरंटी, 100% पास व्हायची गॅरंटी. जर तुम्हाला जर ऑफलाईन बॅच जर करायची असेल तर ऑफलाईन बॅच शेगाव या ठिकाणी चालू आहे. वेळ आहे संध्याकाळी 4 ते 6, 2 तासाची बॅच आहे. आणि सर्व विषय घेतले जातात त्याच्यामध्ये. सध्या मॅथ, रिझनिंग, मॅथ चालू आहे, मॅथ आणि जीके. तर शेगाव, शिवनेरी चौक, नवी दिशा अकॅडमी. लक्षात ठेवा, नवी दिशा अकॅडमी. तर पहा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला बॅच ऑफलाईन पण जॉईन करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर धन्यवाद.